भावांनो बहिणींनो मी चालले आता खाली उतरायला लागले। मी आता खाली मिरच्या आणायला चालले। पायऱ्या उतरायला लागले आता खाली चालले मिरच्या आणायला। 10 म्हणजे 25 रुपये पाव आहे मिरची हिरवी। आता चालले हिरव्या मिरच्या आणायला। बाहेर आले मी आता। कटाळा येतोय घरात व्हिडिओ काढून समजत नाही काय काढावं म्हणलं आज थोडं आपण बाहेर निघावं। तर आता निघले बाहेर। जास्त काही वेळ पण नव्हता। नाश्ता पाणी राहिलाय आता। हरसूच्या पप्पाचा बनवायचा आहे। मग म्हणलं ते घरी येतं मिरची आणा। हरसू झोपेल। हरसूची काही झोप होत नाही लवकर। झोपच होत नाही लवकर उठत नाही त्याच्यामुळे कटाळा येतोय त्याला उठायचा। चल घेते आता मिरच्या इथं करते मी बंद। बोला म्हणलं तुम्हाला बाहेर आलं तर चांगलं वाटतंय थोडं फिरायला पण। मग आले बाहेर घेतल्या आता मिरच्या लगेच निघले आता। थोडं वातावरण दाखवते मी तुम्हाला बाहेरचं। आता रोडवर चालले मी। रोडचं वातावरण बाहेरचं वातावरण थोडंसं चला आता मी चालले घरी। इकडून पण रस्ता आहे घराला। दोन इकडून पण घराला रस्ता आहे। इकडं जिकून जायचं तिकून जाता येतं। इथं मंदिर आहे मी तुम्हाला मंदिर दाखव। पूजापाती चालू आहे। महादेवाचं मंदिर आहे इथं दिसतंय का तुम्हाला? महादेवाचं मंदिर आहे। छोटं महादेवाचं मंदिर आहे थोडंसं। लेकरं खेळते तिथं पहा। हे छोटं आहे। आले आता मी घरी। आता चढायचंय वरी। वरचं घर आहे तुम्हाला तर सांगेलच आहे। आता चालले मी वरी। खेळणे आले इकायला। लहान लेकराचे खेळणे येले पा। काय येतच राहते आपल्याकडे। काय आता लहान लेकरं नाही त्याच्यामुळे इकायला येईल। आता काय गर्दी नाही म्हणून खाली उतरले। म्हणलं थोडंसं आपण आता तुम्हाला खालचं दाखवा म्हणलं। मस्त वातावरण वाटते सकाळचं। कोणी काय ना लेकरं बारीक जायच्या घरी ते घेतय। आपल्या घरी काय बारीक लेकरं नसल्यामुळं मग मी काय घेत नाही काय आलं असं तर पा। सकाळचं वातावरण आता बंद करावं लागेल आपल्याला वरी चढायच्या टायमाला। म्हणजे गाणे चालू आहे त्याच्यामुळे मी चालले आता वरी। भावांनो बहिणींनो मी आले आता घरी। मी थोडीशी गेलते रोडवर। म्हणलं हिरव्या मिरच्या संपल्या होत्या तर आले मिरच्या घेऊन। आणि घरात पण लय कटाळा येतोय। म्हणलं चला आता तुम्हाला थोडं बाहेरचं दाखवा। पण जास्त काय दाखवलं नाही काहून तर ऑटो चालतात रोडवर तर मग गाणे लावायला असतील त्याच्यामुळे मग काय जास्त बाहेरचं काढलं नाही तर मी काढणार होते। पण मग एक ऑटो आला तर गाणे चालू होते जोऱ्या। मग म्हणलं आता आपण इथे व्हिडिओ काढणंच नको। आता आले घरी। लय गरमी झाली बाहेर गेले तर काहून तर लय गरमट वातावरण आहे सुरतलं। पण आता एवढी गरमी झाली। आता हरसूच्या पप्पाला द्यायचा आहे मला नाश्ता बनवून। टमाट्याची चटणी बनवली ना। आमचा हरसू भैया तर झोपेले आज। आमच्या हरसू भैयाची आता चहा पाणी बनवायचं आहे मला आता। आणि लगेच घरी आले मी बाहेर। म्हणजे मला आज बाहेरच सगळा व्हिडिओ काढायचा होता 10 मिनिटाचा। म्हणलं आज आपण बाहेरचाच काढावं म्हणलं। सकाळचा टाइम आहे म्हणलं मस्त वाटते। पण मग ऑटो चालू राहते तर मग गाण्याचे आवाज येऊ लागले जोऱ्यात। त्याच्यामुळे म्हणलं बाबा आता आपण बाहेर काढणंच नको। थोडासा काढून आणलाय मंदिराचा याचा
जास्त काय मोठा काढून आणला नाही म्हणा. आणि मिरच्या संपल्या होत्या तर मी गेलते मिरच्या घ्यायला बाहेर. हिरवी मिरची संपली होती. म्हणलं चला आता आपण घेऊन येऊ. हर्षूचे पप्पा येतं उगं. भैया झोपिले. पंखा चालू करा, भैया उठून जाईल. म्हणलं आता हर्षूचे पप्पा घरी येतं मग आपण आणावं मिरच्या. मग त्याचे पप्पा नाही दिसले, मी नाही दिसले तर मग कुठं त्याला तर माहिती पप्पा कामाला जाते पण मम्मी कुठं गेली म्हणा. मग त्याच्यामुळं म्हणलं आता आपण हिरवी मिरची संपली. कपडे बदलून घेतले भावांनो बहिणींनो. म्हणलं गरमी होऊ लागली. मग त्या कपडे बदलले, ढिल्ले कपडे घातले तेव्हाच करमतंय मला. म्हणून त्याच्यामुळे त्या कपडे बदलून घेतले. सकाळी अर्धे कपडे धुतले, डबल कपडे पडले तर डबल धुवा लागले. मग कपडे बदलून घेतले आणि त्याच्यामुळं मग कपडे धुतले. म्हणजे काहून ढिल्ले ढिल्ले कपडे चांगले वाटते, बसता येते काम करता. आता घेते भांडे लावून. स्वयंपाक काय झाला नाही मग. आज मी आणले वाटाणे. आता काल मिळायला आवडते का नाही. वाटाणे तुला नाही म्हणलं तर वाटाणे काय आणायला लागली तू घडी घडी वाटाणे. एकच सुरू राहते तू. वांगे आलू हे सगळं मिक्स करून भाजी बनवणार. वाटाणे नको टाकू त्याच्यात. वाटाणे मला नाही आवडत. अंडे आणणार होते ना. हा म्हणून आताचीच भाजी चालायची. आता भांडे लावून घ्यायचे लगेच मग स्वयंपाक करायचा आहे. वाटाणे नाही टाकायचे भाजीत. आम्ही वाटाणे आम्हाला घेऊ ना हर्षू खातोय का वाटाणे. भैया वाटाणे खातो तू. नाही तर म्हणायला लागला तू. नको टाकू का. नाही म्हणायला लागलं ना. बरं जाऊ द्या मग. झाले आता मग भांडे लावणं. लय कपडे झालेत घरात. आता घड्या करून तरी किती. हिवाळ वांगे आले होते. हिवाळ वांगे त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला पण आवडतेच ना. मोठाले वांगे घेतलेत मी. का पा किती मोठाले वांगे घेतले. का भरीत बनवू वाटाणे टाकून. वाटाणे टाकून कुठं भरीत असते का. काय करत राहते. पानगोबी नाही आणली मी. पा आता मी पानगोबी घेतली नाही. हर्षू म्हणतोय पानगोबी घे. मग मी गेला तो माणूस आता. कोणता. ते दादा भाजीपालावाले का. हा भाजीपाल्यावाले. वाटाणे नको सोडू का. तू नाही म्हणायला लागला त्याला विचार. काय करू भैया. तुला खायचे का. दोघं परेशान करता बापा. ते आम्ही काय परेशान नाही करत तुला. तुला माहित आहे खात नाहीत मग बनवताय ना. मग कशाला म्हणते काय बनवून काय नाही. कसं शिवलंय साडीवरच. मस्त शिवलंय. गळाय चांगलंय एकदम एकच नंबर. 330 रुपये शिलाई. व्हेरी नाईस. शिलाई घेते बाबा. दाबून शिलाई घेते पण टाचावं नाही लागत. दाबून शिलाई घेते तर शिवती बी तसं ना. चांगलं शिवती ना. कोणाची कामाची बी तारीफ करायची ना कधी कधी. मग मला आवडतंय म्हणून तर तिच्याजवळ शिवते मी. हा ती तुमची नाही तारीफ करती. म्हणती भैया बहुत अच्छे, तुम्हारे को कभी मना नहीं करते, कैसे शिलाने करोगे तो शिलाने देते ऐसी म्हणती. मी तारीफ करते का. अरे वाह भैया बहुत अच्छे दीदी. हा अशी म्हणती. मग नको टाकू का वाटाणे. तुला खायचे असेल तर टाक ना. पण भैया तुला खायचे का रे. ते म्हणाला मम्मीला खायचे असेल तर टाक. पण मग ते तूच घे जा. जाऊ द्या मम्मी खिचडी बनवीन त्याची. नाही टाक ना. मग जाऊ द्या. तू खाय. ते आलू शिलायचं पण खराब झालं. मी आणलं तर ते कसं निघलं का ना. कसं चांगलं नाही त्याच्यामुळं. भावांनो बहिणींनो भाजी बनवताना नाही दाखवणार मी तुम्हाला. आणि मी थोडीशी बाहेर गेलते तर मी आणले काढून बाहेरचं वातावरण. आज तुम्हाला एवढं पाहायला जास्त मजा येईल भावांनो बहिणी. म्हणलं आता चला मग भाऊ बहिणीला बोर झाले असं थोडीशी बाहेर जाते. तर खास करून भावांनो बहिणीनं तुमच्यासाठीच बाहेर गेलते मी. रोडवरच आणलं. भावांनो बहिणींना व्हिडिओ कसे वाटते ते नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. लय मेहनत करते मी लय भावांनो बहिणींना. बाय भावांनो बहिणींना. भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.